आत्ताची मुलं मुली सहज बोलून जातात की आईवडील आमच्या प्रेमाच्या विरोधात आहे, आमची जातमध्ये येते, आमचं 4-5 वर्षाचं रिलेशन आहे त्यांना समजत नाही आहे. त्यांना सगळं समजतं आहे. ते पण ह्या जनरेशनचेच आहेत, विचारिक आहेत. पूर्वीचा काळ गेला, जात नाही आहे म्हणून तयार नाही आहे. पण आत्ताचे आईवडील विचार करतात आणि आत्ता जातबीत कुणी बघत नाही. प्रत्येक आईवडिलांना वाटतं आपला मुलगा मुलगी सुखातच राहावे. त्यांना वाटत नाही की आपण आपल्या मुलीचं किंवा मुलाचं मनाविरुद्ध करून आयुष्यभर तिला रडत बसवावं. प्रत्येक आईवडिलांना वाटतं. पण जर मुलीची चॉईस रोडवर पडणारा किंवा 12 तास घासून 10 ते 12 हजार रुपये पगार घेणाराच असेल तर ते आईवडील कसे तयार होतील? जर त्याचे आईवडीलच त्याला सांभाळत असतील, खायला प्यायला घालत असतील आणि तिला बोकांडी न्यायचं म्हटल्यावर तुझे आईवडील कसे तयार होतील? किंवा मुलाच्या घरचे कसे तयार होतील? आईवडिलांची नावं खराब करू नका रे. जर तू चांगल्या कामाला असशील, तुला चांगला 30-40 हजार रुपये पगार असेल, तू तुझं अख्खं घर खर्च चालवत असेल, तुझ्या आईवडिलांना सांभाळत असेल, तर तुझे आईवडील किंवा मुलीचे आईवडील का नाही म्हणून म्हणतील? आजकाल कुणी कोणाला विचारत नाही, त्याच्यामुळे आईवडीलसुद्धा जातपात बघत नाही आहेत. आईवडिलांची नावं खराब करू नका. जर एखाद्या मुलीला तिच्या वडिलांनी लहानाचं मोठं करून कष्टाने उभं करून तिला उभं केलं असेल तर त्या वडिलांना वाटेल का की माझ्या इथे तिने दुःखात दिवस काढलेस तेच दिवस मुलाच्या घरी काढावे? कोणत्याच आईवडिलांना वाटणार नाही. किंवा मुलाच्या घरच्यांना वाटेल का की या वळूला आम्ही सांभाळतोय आणि अजून तो पोरगी आणून बसवणार आणि तिलाही आम्हीच खायला घालायचं? का म्हणून तयार होतील? जर तुम्ही दोघंही कष्टाने उभे असशाल, तुमच्या फ्युचरकडे तुमचं लक्ष असेल तर आईवडील कधीच नाही म्हणणार नाही. आईवडिलांची नावं खराब करू नका. खरं आहे ना हे? प्रेमाकडे कमी लक्ष देता स्वतःच्या फ्युचरकडे लक्ष द्या. मुलाचे किंवा मुलीचे आईवडील तुम्ही जर चांगल्या करिअरवर असशाल ना तर नक्कीच तयार होतील. बरोबर ना?